पुणे तिथे काय उणे, हे जरी 100% खरं असलं तरी वाढतं नागरीकरण, काही विभागांमध्ये उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्या, ट्रॅफिकचे न संपणारे प्रॉब्लेम्स, ह्या आणि अशा अनेक समस्यांमधून दररोज सर्वसामान्य पुणेकर मार्ग काढून आयुष्य जगत असतो. 2024च्या लोकसभेचे मैदान कोण मारणार, काय राहतील विजय आणि पराजयाची गणितं, आणि काय आहे प्रत्येक उमेदवाराची स्ट्रॅटेजी, याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण. दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण. पुण्यनगरी पुणे एकंदरीत 6 विधानसभा क्षेत्र मिळून बनलेला एक लोकसभेचा मतदारसंघ. यातील कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट भाजपकडे आहेत, तर वडगाव शेरी आणि कसबा काँग्रेसकडे. अलीकडेच भाजपाच्या लोकप्रिय आमदार स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी जिंकत ते जायंट किलर बनले. आणि आता लोकसभेला देखील श्री रवींद्र धंगेकर यांनाच पुन्हा काँग्रेसनं तिकीट दिलं आहे. तर दुसरीकडे भाजपातर्फे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ हे उभे आहेत. निवडणूक तिरंगी आहे, कारण अगोदर मनसेमध्ये असलेले आणि निवडणुकीच्या तोंडावरती वंचितमध्ये आलेले वसंत तात्या मोरे हे देखील उभे आहेत. हे तिघेही उमेदवार पूर्वाश्रमीचे नगरसेवक, तिघेही कार्यक्षम म्हणून प्रसिद्ध, तिघांचाही जनतेशी थेट संबंध किंवा संवाद. नगरसेवक असल्यामुळे तिघाही उमेदवारांना पुण्यातल्या ग्राउंडवरच्या समस्यांची अतिशय चांगली समज, आणि हे तिघही लोकांमध्ये राहणारे आणि म्हणूनच पुण्यामध्ये प्रसिद्ध. पुणेरी पाट्या जगात बहुचर्चित आहेत. कसबा पोटनिवडणुकीमध्ये सदाशिव पेठेमध्ये किंवा नव्या पेठेमध्ये जुन्या वाड्यांच्या घराबाहेर कड्या किंवा दारे वाजवू नयेत, आमचे मत धंगेकरांनाच आहे, अशा आशयाच्या पाट्या, आणि त्याची पुण्यात बरीच चर्चा झाली होती. धंगेकर आधी मनसेतर्फे नगरसेवक आणि नंतर काँग्रेसतर्फे त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. भाजपाच्या पारंपरिक कसब्या या मतदारसंघात त्यांनी भाजपाला हरवत स्वतःची अशी चांगली हवा तयार केली. कसबा विधानसभा क्षेत्रात धंगेकरांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, आणि हा मतदार काही प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभा राहील. पण ही निवडणूक लोकसभेची आहे, आणि म्हणूनच देशाच्या पातळीवरती या निवडणुकीत कोणाला मतदान करायचं, कुठल्या पक्षाला मतदान करायचं, हे सुज्ञ पुणेकर जाणतात. आणि म्हणूनच धंगेकरांचं नाव असलं, काही प्रमाणात हवा असली, तरीही ही निवडणूक त्यांना वाटते तेवढी सोपी अजिबात वाटत नाही. भाजपाचे मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, मितभाषी, तरुण, लोकांमध्ये मिसळणारे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करोना काळात पुण्याच्या रस्त्यावरती उतरून काम करणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे. वडगाव शेरीच्या जगदीश मुळीक आणि सुनील देवधर या दोघांनाही इंटरेस्ट असताना देवेंद्रजींच्या या पुण्यातल्या लाडक्या नेत्याने भाजपाचं पुण्यातलं लोकसभेचं तिकीट मिळवलं. मुरलीधर मोहोळ यांची इमेज पुण्यामध्ये एक क्लीन नेता म्हणून केली जाते, आणि त्यातच 6 पैकी 4 विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाचे आमदार आहेत, हे प्लस पॉईंट आहे. आणि त्याचा फायदा मुरलीधर मोहोळ यांना नक्की होईल. कोथरूड आणि पर्वतीमध्ये चंद्रकांतदादा पाटील आणि माधुरीताई मिसाळ यांचे कार्यकर्ते मोहोळ यांच्यासाठी जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. पण महाराष्ट्रात घसरलेला मतदानाचा टक्का हाच मोहोळ यांच्यासाठीचा चिंतेचा विषय ठरू शकतो. स्वतः मोदीजी पुण्यामध्ये सभा घेणार आहेत, आणि देवेंद्रजी सुद्धा सभांमागून सभा घेणार आहेत. या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह फायदा मोहोळ यांना नक्कीच होईल, असं आत्ता तरी वाटतं. उमेदवार क्रमांक 3 वसंत मोरे, मनसेचे ॲग्रेसिव्ह नेते, सच्चे राजप्रेमी म्हणून पुण्यात प्रसिद्ध. ऐन निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि ते वंचितमध्ये
सामील झाले. कात्रज कोंढवा या भागामध्ये वसंत मोरे यांचा दबदबा आहे, पण मतदान संपूर्ण पुण्यात होणार आहे आणि त्यामुळेच वसंत मोरे यांना देखील ही निवडणूक तितकीशी फेवरेबल वाटत नाही. पुण्यामधला प्रचार हा अजून तरी विकास आणि मोदीजींची गॅरंटी याच्याच अवतीभोवती फिरत आहे, पण निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तसतसा प्रचार आक्रमक होणार हे नक्की आहे. धंगेकर साहेबांना एक प्रेमाची विनंती आहे. मोदीजी पुण्यात येणार आहेत आणि म्हणूनच लगेचच दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांना आणायचा त्यांनी प्रयत्न करू नये. राहुल गांधी असोत वा प्रियंका गांधी या दोघांचाही स्ट्राईक रेट हा अतिशय कमी आहे. स्ट्राईक रेट म्हणजे ही मंडळी ज्या उमेदवारांच्या ठिकाणी जाऊन प्रचार करतात तिथे ते उमेदवार जिंकण्याची पॉसिबिलिटी. त्याच्यापेक्षा 8-10 महिन्यात भाजप जॉईन करून कसब्याचं तिकीट परत जर त्यांना मिळालं तर त्याचा फायदा धंगेकरांपेक्षा कसब्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना जास्त होईल. कारण धंगेकरांबद्दल राईट मॅन और करेक्ट मॅन इन द रॉंग पार्टी असं म्हटलं जातं. कसब्यामध्ये स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी ब्राह्मण उमेदवाराला तिकीट नाकारण्यात आलं आणि त्याचा फटका देखील भाजपाला काही अंशी पोटनिवडणुकीदरम्यान पडला होता. ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यासाठी प्राध्यापक मेधाताई कुलकर्णी यांना भाजपनं राज्यसभेवरती पाठवलं आहे. आता काहीतरी इंटरेस्टिंग स्टॅट्स याच्याबद्दल आपण नजर टाकूया किंवा बोलूया. 2009ला सुरेश कलमाडी यांना 38.1% मतं मिळाली होती तर भाजपाला 38.6% मतं मिळाली होती. या निवडणुकीत मायावतींच्या बहुजन समाज पक्षातर्फे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी हे देखील उभे होते आणि त्यांना 8.6 मतं, मनसेला 10.3% मतं आणि याच निवडणुकीमध्ये रिटायर्ड सनदी अधिकारी अरुण भाटिया यांना 4.1% मतं मिळाली होती. पुणे कॅन्ट आणि वडगाव शेरी ह्यांच्या निर्णायक लीडमुळेच सुरेश कलमाडी 26,000हून जास्त मतांनी निवडून आले होते. 2014 येता येता चित्र पूर्ण पालटलं होतं. काँग्रेसतर्फे विश्वजित कदम यांना उमेदवारी मिळाली होती आणि भाजपातर्फे अनिल शिरोळे यांनी मोदी लाटेचा अचूक फायदा त्यांना झाला. 3 लाखाहून अधिक मतं घेत त्यांनी ही जागा जिंकली. तर 2019ला काँग्रेसच्या मोहनदादा जोशी यांना 3,24,000 मतांनी हरवत भाजपाच्या स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी इथे विजय नोंदवला होता. हिस्टॉरिकली जर तुम्ही बघितलं तर पुण्याची ही जागा तशी काँग्रेसची होती आणि दिल्लीमध्ये पुण्याचं नेतृत्व विठ्ठलराव गाडगीळ असतील, सुरेश कलमाडी असतील, स्वर्गीय गिरीश बापट साहेब असतील किंवा अनिल शिरोळे अशा एकापेक्षा एक मातब्बर नेत्यांनी केलं आहे. 2024मध्ये निर्णय काय लागतो यासाठी आपल्याला काही काळ तरी आता वेळ बघावी लागणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.